या ठिकाणी लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी एवढं वरण जमलेलं आहे बरं का. आत्याबाई खाली बस. नवरीची आत्याबाई दुसरी केला आत्याबाई काय होतं नाही बरोबर. शांत बसा. 3:30 4:30 7च्या पुढे आले. अहो तुम्ही का पाकिस्तान वाले होते का? 4-5 माणसं कशी आणली आता नवरी पाहिलं याला म्हणायचं लाडक्या बहिणी. काही काही लाडक्या बहिणी मी 2-2 हात वर केले तेव्हा त्यांना वाटलं जेवायला 2 ताट खुश आहेत. काय मामांचा परिचय करून देते बघा. हे दिस इज नवरीचे मामा, दिस इज नवर देवाचे मामा. मामा तुम्ही मला नवरी फार इंग्रजी बोलती, खूप शाळा शिकली वाटतं. खरं सांगता महिला मंडळ मी खूप शाळा शिकली बरं का. खूप म्हणजे खूप शाळा शिकले. एवढी शाळा शिकले मी की नाही एल होऊन गेली झाली. एवढी शाळा शिकली परंतु मामांचा परिचय करून देते बरं का. हे दिस इज माझे मामा. राहायला सध्या भारतात नसतात बरं का. कुठे असतात मामा? राहायला सध्या अमेरिकेला असतात. काय करतात मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. काय म्हणून मामा फक्त हो म्हणा, बाकीचं मी सांभाळते. मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. काय मामा की नाही तिकडं चपला सांगला असतात. आणि हे माझे होणारे मिस्टरांचे मामा. मामा लय चिपटू नका पुढे सगळं. मामांचा परिचय करून देते बरं का. हे माझे मामा राहायला सध्या दुबईला असतात. काय करतात तिकडे? मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे. काय? तुम्ही मामांच्या कपड्यावर जाऊ नका. हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे. मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे. काय? मामा गेला तिकडं केसापूर्वी गेला असं. परत लग्न करता दोन्ही मामा लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही मामाला धन्यवाद. दोन्ही मामांनी लग्न करता विमान बुक केलं होतं बरं का. पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंखाला लटकून पर्यंत आले. दोन्ही मामासाठी जोरदार टाळ्या होत्या. आता दोन्ही मामा मागे सारखा. नवरदेव इकडं मारा. आता लाथ आणते जरा. नवरीपेक्षा नवरदेव जास्त नसतो. ही लाजणारी जी नवरदेव नवरीची जोडी न महिला म्हणजे ही शेवटची आता आपली पिढी नाही, ही शेवटची. आता इथून पुढे लाजणं सोडून दिले सगळ्यांनी. आता लाज राहिली नाही कारण समाजातला सण निघून गेलाय. आता राहिलाय फक्त माझ पैसा, बंगला, गाडीसाठी सोडली सर्वांनी लाज असं म्हणायला हरकत नाही. परंतु आज या ठिकाणी लग्नाला माझे मिस्टर बरं का होणारे बरं का मुलींनो, हे तुमचे होणारे दाजी. दाजींचा परिचय करून देते बरं का. बरं का तुमचे दाजी हे राहायला सध्या कुठे असतात? साऊथ आफ्रिकेला असतात बरं का. हे काय करतात तिकडे? साऊथ आफ्रिकेला तिकडच्या कलरचा यांच्यावर जास्त प्रभाव आहे बरं का. साऊथ आफ्रिकेला आमच्या यांचा खूप मोठा बिझनेस बरं का. काय? खूप मोठा बिझनेस आहे. काय? इकडे तिकडं म्हशी सांभाळायला असतात. पण नवरदेव मुलगा शेतकरी आहे बरं का. आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभा आहे बघा. आहे का स्वतःच्या पायावर उभा. आणि अशी करतो तो आज मुलं पाहायला सापडत नाही. आणि त्यापेक्षा विशेष म्हणजे बरं का आमचे हे निर्व्यसनी आहेत. आमच्या ह्यांचं बघा, आमच्या ह्यांना सुपारीच्या खांडाचा सुद्धा व्यसन नाही. थोडा असं केलं बाकीच्या लावून येत त्याला 80% पोरला व्यसन नाही. निर्व्यसनी मुलं भेटणे 80% पोर तंबाखू, गुटखा, दारू, गांजा, सिगारेट. पण नेहमी मुलींना आणि मुलीच्या वडिलांना सांगत असतो आपल्या मुली करता आयुष्याचा जोडीदार निवडत असताना पोराची प्रॉपर्टी कमी असली तरी चालेल परंतु पोरग मात्र निर्व्यसनी असलं पाहिजे. प्रत्येक मुलीच्या आई वडिलांची डिमांड असली पाहिजे. पण आई वडिलांची डिमांड वेगळीच आहे. पोराला जमीन तर पाहिजे, पोरग सरकारी नोकरीला पाहिजे. शेतकऱ्याला मुली देणं दोन मुली का शेतकरी नवरा म्हणलं की मुलगी म्हणते नको. कारण का शेतामध्ये काम करावं लागेल.
मुलीच्या आई वडील म्हणतात आम्हाला चांगली नोकरी मला पाहिजे, सरकारी नोकरी असला पाहिजे, तो परमनंट असला पाहिजे, त्याला महिन्याला 1.5-2 लाख रुपये पगार असावा, त्याचा परभणी सारख्या, त्याचा हिंगोली सारख्या ठिकाणी, त्याचा जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचा बंगला असला पाहिजे, गावाकडे नावाला का होईना त्याला पण 5-25 एकर जरी शेती असली पाहिजे. आणि एवढी सगळी जमीन असून सुद्धा आमची मुलगी शेतात कामाला नाही गेली पाहिजे, अशा लोकांची डिमांड. पण एक गोष्ट लक्षात ठेवतो होतो, तुम्ही डिमांड किती मोठ्या गोष्टीची करा, मी त्याला विरोध करत नाही, परंतु एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या बरं का, शेतकऱ्याला मात्र कधी कमी समजू नये का माहितीये, कारण जो स्वतःचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, आणि जो संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी म्हणतात. म्हणून शेतकरी हा जगाचा राजा आहे, कारण वावर आहे का पावर आहे, शेतकरी हा राजा आहे, राजा. या राजाचा राज्य पण कोणी सुद्धा हिरण घेऊ शकत नाही. चला बोलता बोलता फार उशीर झाला, लग्न उशीर होईल, त्यामुळे मुख्य परिचय करून राहिला पेंट्या. असं त्याचं इकडे पिंट्या आहे, पिंट्या कोणी गेला मागायचं, पिंट्या इकडे होईल. चल लग्न सुरुवात करायची. अक्षदा का इकडे पाठीमाग, अक्षदा पाठीमाग, नसले आले तर कोणी चपलं दगड फेकून मारू नका बरं. चला लग्न सुरुवात करायची आहे. लग्न करता आहेर आणायचं बरं का प्रत्येकाला, आहेर केल्याशिवाय कोणी सुद्धा नाही लग्न